राघव राजा राम पतित पावन सीताराम। राघव राजा राम पतित पावन सीताराम। रघुपति 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 राघव राजा राम पतित पावन सीताराम। राजाधिराज रामचंद्र महाराज की जय। माझ्यानंतर सर्वांनी म्हणा, हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे। जय जयकार एकत्र गोपाल कृष्ण भगवान की जय। 1857च्या नंतर क्रांती पर्व काय झालं याचा आढावा घेत असताना आपण भारतामध्ये अनेक सुधारकांची चळवळ उभी राहिली, पण त्यामध्ये धार्मिक आपले संस्कार आणि सुधारणा हे दोनही सांभाळणारे असेही काही सुधारक होते. त्यापैकी आपण स्वामी विवेकानंदांचं चरित्र पहिल्या दिवशी पाहिलं. नवीन येणाऱ्या राज्याबद्दलचे अनेक तत्वचिंतक होते, विद्वान होते, पण अनेक जण विद्वान होते पण त्याप्रमाणे कार्यरत होतेच असं नाही. पण ज्यांनी तत्वचिंतन केलं आणि ज्यांनी कार्यही केलं अशा वासुदेव बळवंत फडके यांचं चरित्र दुसऱ्या दिवशी आपण पाहिलं. तिसऱ्या दिवसापासून आपण लोकमान्य टिळकांच्या चरित्राकडे पाहू लागलो. ज्यांनी स्वतःची पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांना नोकरी करून पोट भरणं सहज शक्य होतं, तरी सुद्धा स्वतःला दारिद्र्याची चटकी घेतले आणि राष्ट्रीय शिक्षणाची शाळा निर्माण केली, महाविद्यालय निर्माण केलं, वृत्तपत्र निर्माण केली. वृत्तपत्रातून जनतेच्या बाजूनं अशा ठामपणे सातत्याने उभे राहिले. इंग्रजाचा रोष सातत्याने ओढवून घेतला, अनेक संकट ओढवून घेतली, तरी आपल्यातला सिंहपणा कमी होऊ दिला नाही. अनेक क्रांतिकारकांना त्यांनी तयार केलं. समाजाचं संघटन आणि समाजामध्ये तेजस्विता भरावी यासाठी गणेशोत्सव, शिवजयंती उत्सव, शिवराज्याभिषेक दिन उत्सव अशा अनेक उत्सवांचं आयोजन व्यापक प्रमाणावर लोकमान्यांनी केलं. आणि आज सुद्धा जी निर्भीडता आपल्याला कधीतरी सापडते, ती निर्भीड पत्रकारिता त्या काळात टिळकांनी करून दाखवली होती. कारण जेव्हा मुंबईमध्ये कामाठीपुऱ्याच्या आसपासच्या भागामध्ये प्रचंड दंगा झाला, दंग्याचं कारण साधं 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 अगदी सरळ होतं. इंग्रजांनी अनेक गटांना चिथावलं होतं, उद्या भारत सोडून आम्हाला जायला लागलं तर राज्य तुमच्या हातात द्यायला आम्हाला सोपं झालं पाहिजे, म्हणून आतापासूनच हिंदूंना घाबरवून ठेवा, तुम्हीच राजे होता आणि तुम्ही वेगवेगळ्या प्रकाराने त्यांना घाबरवत राहिलात तर आम्ही तुम्हाला काही करणार नाही. शिक्षा झाल्यासारखं करू, आम्ही मारल्यासारखं करायचं, तुम्ही रडल्यासारखं करायचं, आम्ही तुम्हाला पाठीशी घालू. हे एकदा वर्ण आश्वासन मिळाल्यामुळे छोट्या छोट्या गोष्टींवरनं, काय तर पालखी मशिदीवरनं जाताना वाद्य वाजली, आम्हाला त्रास झाला, काय ताबूताच्या ह्याच्यावरनं काहीतरी झालं त्याच्यावरनं आणि दंगा एकदा पेटला
की तो इतका भयानक असायचा. हजारो लोकांच्या घरादाराची मालमत्तेची विध्वंस होत, बायकांवर अत्याचार होत असत, देवळं फुटत असत. आणि याला प्रतिकार करण्यासाठी हिंदूंनी लाठ्या उचलल्या की सरकारचे पोलीस धावत येत असत. इकडे हिंदूंनाही अटक करायची, तिकडे यवनालाही अटक करायची. त्यांच्या शिक्षेमध्ये फार फरक असे. म्हणून लोकमान्य त्या काळात निर्भीडपणे सांगत, सरकार जर निपक्षपातीपणाने न्याय करणार असेल तर इतक्या थोडक्या वेळामध्ये मुसलमानांच्या प्रार्थना स्थळात एवढ्या काठ्या कुठून आल्या याची तपासणी व्हावी. इतक्या तलवारी प्रार्थना स्थळामध्ये कशाला लपवल्या गेल्या होत्या याची तपासणी व्हावी. या प्रत्येक गोष्ट जर प्रत्येकाच्या घरात असेल तर शस्त्रबंदीचा कायदा चालू असताना एवढ्या लोकांच्या घरामध्ये इतकी शस्त्र असताना तुम्ही काही केलं नाहीत हे तरी हो म्हणा. आणि पहिली खोडी त्याने काढलेली असताना त्याला फक्त प्रतिकार म्हणून आम्ही काहीतरी केलेलं असताना दोघांना तुम्ही समान शिक्षा देणार, याला न्याय म्हणत नाहीत, याला न्याय म्हणत नाहीत. आणि असा अन्याय जर सरकार करणार असेल तर मग तुमच्याकडे न्याय मागण्यापेक्षा मला माझे गणेशाचे शिवरायांचे भक्त असे ताकदवान करावे लागतील की तुम्हाला दंगलच काय दंगलीचा शब्द बोलता येणार नाही. या ताकदीनं टिळकाने करून दाखवलं का. माणसं अशी जबरदस्त उभी केली, गणेशोत्सव असा जबरदस्त उभा केला की दंगा होण्याची शक्यता आली. ही सगळी मुलं ज्या पोरं काठ्या लाठ्या घेऊन जी बाहेर पडायचे, तडातड तडाखे लावायचे, दंगे इकडचे तिकडे उडवून लावले होते टिळकाने. अनेक घातक शत्रूंचं सारखं गणित चाललं होतं. या टिळकाला आवरा रे कुणीतरी, या टिळकाला आवरा. एका बाजूला पत्रकारिता ही जबरदस्त होती आणि दुसऱ्या बाजूला प्रत्यक्ष कार्य होतं. काल आणखीन एक आपण टिळकांचं कार्य पाहिलं जे सहसा कधी टिळक चरित्रामध्ये सांगत नाही. टिळकांनी गरिबांच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी केवढं मोठं आंदोलन केलं. आणि 3 वर्ष जो महाराष्ट्राचा भयानक दुष्काळ होता, या भयानक 3 वर्षाच्या दुष्काळात शेतकऱ्यांची कर्ज माफ होणं, शेतकऱ्यांना अधिक पैसा आणि धान्य ते पुढच्या कालखंडासाठी मिळणं, या सगळ्यासाठी एक प्रचंड प्रांतव्यापी आंदोलन लोकमान्याने केलं आणि ते यशस्वी केलं होतं हेही आपण पाहिलं. काल आणखीन एका गोष्टीपर्यंत आपण आलो, ती म्हणजे प्लेग नावाचा रोग जो महाराष्ट्रामध्ये येऊन पोचला. या रोगाच्या निवारणाच्या नावाखाली इंग्लिश उजिरानं प्रचंड अन्याय केले, अत्याचार केले, लुटालूट केली, बेअब्रू केली समाजाची. याचा प्रतिशोध घेण्याचं जेव्हा चाफेकरांच्या मनात आलं तेव्हा त्यांच्या पाठीवरती शाबासकीचा हात ठेवून त्यांना प्रोत्साहित करून रँडचा वध तर घडवलाच, पण याच बरोबर यथाशक्ती या चाफेकरांना इंग्रज सरकारपासून दडवून ठेवण्याचाही खूप प्रयत्न केला. सफल नाही होऊ शकला. पण चाफेकरांचा मृत्यू, चाफेकरांची फाशी आणि रँडचा मृत्यू याबद्दल टिळक जे बोलत राहिले, इंग्रजाने अन्यायाचे वर्तन केले म्हणून आम्हास हे करणे भाग पडले आहे. त्यामुळे भारतीय तरुणांना कोणताही या ठिकाणी बोल लावता येणार नाही. रँडने जुलूमशाही केली होती. इंग्रजाचं म्हणणं एकच आहे, इंग्रजांवरती हा जो असंतोष तुम्ही समाजाचा जन्माला घालताय ती वाक्य मागे घ्या. मी कोणत्याही भीतीनं माझी वाक्य मागे घेत नाही, कारण मी लिहिण्यानंतर विचार नाही करत, विचार करून लिहितो. मला माझी लेखणी वेगळी चालवायची गरज नाही. मग अशा वेळेला टिळक आपल्याला कारागृहात टाकावं लागेल. आमचा एक पाय नेहमी कारागृहातच आहे आणि दुसरा फाशीच्या घरात आहे. घरी आहे तो भगवंतानी दिलेला दिवस म्हणायचा इतकंच. आणि फक्त चाफेकरांसारख्या क्रांतीवीराची पाठराखण केली म्हणून 1.5 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली आहे.
टिळकांना 1.5 वर्षाची सक्त मजुरी, ठाण्याचा डोंगरीचा तुरुंग. अंगावरचे नेहमीचे कपडे उतरले गेले, पांढरा अंगरखा नाही, करवतकाठी धोतर नाही, आता पगडी, डोक्याला काहीच नाही. ते कैद्याचं डगलं अंगावर घालायचं. त्या कपड्याचा स्पर्श सुद्धा असं पोत अंगाला लागेल, चरचरेल असा तो स्पर्श असेल. कसे बसे धोतर जाडे भरडे नेसायची संमती होती. हाती पायी बेड्या घेऊन काम करायचं होतं. आपली मालमत्ता म्हणून 1 ताटली आणि 1 वाटी होती जेवणासाठी. लोकमान्यांचा देह तसा भरभक्कम होता, पण तुरुंगामध्ये जाताना त्याने जेलरला मुद्दाम सांगितलं, काँग्रेस पक्ष सर्वत्र पसरवण्यासाठी मी प्रचंड प्रचाराचे कार्य करतो, मी खूप प्रवास करतो, त्यामुळे अनेक आजार मला आहेत. मला कोणत्याही प्रकारे पोटाचे आजार वाढतील असं अन्न तुम्ही देणार नाही अशी इच्छा करतो. या उपर तुम्ही आणि तुमचं कर्म. सक्त मजुरी होती महाराज, 8-8 तास दळायचं होतं. टिळकासारखा LLB झालेला कायदे कौन्सिलचा माणूस हातामध्ये पायामध्ये ते कैद्याची डगली घालून दळणं करत बसला होता तंबरीच्या तुरुंगात. आणि पहिल्याच दिवशी जेवण जे आलं ते कांदा लसणीचा उग्र दर्प येणार जहाल तिखट असं काहीतरी कालवण आलं पानात, आणि भाकरीचे तुकडे. टिळकाने जेलरकडे पाहिलं, जेलरनं तोंड चुकवलं. इथंच टिळकांना काय कळायचं ते कळलं. जेलरची इच्छा असली तरी वरच्या लोकांच्या आज्ञेपुढे काय करेल बिचारा. गोपाल कृष्ण. म्हणून पाण्याच्या भांड्यामध्ये भाकरीचे तुकडे बुडवून खायला सुरुवात केली. कारण ते तिखट खाणं शक्य नव्हतं, ते शक्य नव्हतं. आणि आता आश्चर्य आहे का, त्यांच्या कोठडीवरचा पहारेकरी तो मुसलमान होता. हा लोहगावला राहणारा मुसलमान होता. मी कालच सांगितलं, असे दंगे घडवावेत आणि सतत इतरांना घाबरवत सोडावं, लुटत राहावं अशी इच्छा सगळ्याच मुसलमानांची होती असं मुळीच नाही. सज्जनतेवरती विश्वास ठेवणारे, सज्जनतेला पाठिंबा देणारे अशी ही अनेक माणसं होती. लक्षात घेण्यासारखी गोष्ट हीच आहे की अशी माणसं मुसलमानांमध्ये असतात, अशी माणसं ख्रिश्चनांमध्ये असतात. मग तरी सुद्धा असं तुम्ही आक्रमक आपळेबुवा का बोलता? कारण एकच असतं महाराज, की असतात हो माणसं, पण एकदा कट्टरवादी चिडले आणि युद्धाला उभे राहिले की ही माणसं फक्त आपल्याला वाचवण्याचा प्रयत्न करू शकतात. त्या कट्टरवाद्यांना थांबवायची ताकद त्यांच्यात नाही. त्यामुळे शेवटी वाचवावे आपण अशी अवस्था आहे. वेळ प्रसंगी प्रतिकार करायची वेळ येते, तुम्हा आम्हालाच हात वर करायला लागणार आहे. तो एखादा सज्जन आपल्याला पूर्व सूचना देईल, आधी बातमी देऊ शकेल, पण यापेक्षा कट्टर लोकांच्या हाताला थांबवण्याची क्षमता या बिचाऱ्या सज्जनांकडे नाही. म्हणून सावध राहावं लागतं. पण हा जो यवन होता, ज्याला माहिती आहे गणेशोत्सवावर दंगे झाले किंवा गणेशोत्सवा व्यतिरिक्त जर कोणी दंगे करून घाबरवायचा प्रयत्न केला तर टाळकी फोडायलाच लाठ्या घेऊन उभा आहे टिळक आणि त्याची माणसं. पण त्याने जेव्हा लोकमान्यांना पाहिलं, मनामध्ये आठवलं की अरे, खेड्या पाड्यामध्ये दुष्काळाच्या वेळेला जे गरीब शेतकरी हीन दीन अवस्थेत गेले होते, त्यात अनेक मुसलमानही शेतकरी होते. टिळकांनी आंदोलन करून कर्जमाफी घेतली, ती काय फक्त हिंदू शेतकऱ्यांसाठी नव्हे. सरकारी कोठीतून धान्य सगळ्यांना मिळालं पाहिजे याच्यामध्ये काही फक्त हिंदू शेतकऱ्यांचा विचार नव्हता. सगळ्या गरिबांचा विचार करणारा माणूस आज सगळ्यांच्या घरापर्यंत धान्य पोचलंय. ते गरम भाकरी खातायत, भाजी खातायत, त्याच्याबरोबर कालवण खातायत. आणि हे करणारा माणूस मात्र पाण्याच्या भांड्यामध्ये भाकरीचा तुकडा बुडवून खातोय, कालवण विचारायला खावत नाही. मनाला औदासिन्य झालं. तुरुंगाची ड्युटी संपल्यानंतर घरी गेला. आपल्याला कल्पना आहे त्या काळामध्ये कशी ती घरं असतील.
दाट गल्ली बोळामध्ये असं 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 जाता जाता एक छोटस घर. पण अनेक मुसलमानांच्या घरी अशी प्रथा आहे बरं का. परिस्थिती श्रीमंती एका गरिबीची मान तो बघायचं नाही, पण एक नवऱ्याचा मान म्हणून नवरा घरात आला तर त्याने चप्पल काढून बाजूला उभं राहायचं. चप्पल बायको उचलून ठेवते. त्या बायकोनं आपल्या ओढणीनं चपलेवरची पटकन धूळ बाजूला केली, चप्पल बाजूला ठेवली. खाटेवर बसला नवरा, शेजारी बसली बायको. क्या बात है जी, मुंह क्यों लटका के बैठे हो. आणि तो सांगतोय आपल्या बायकोला, काय करू ग अग जेवायाचे हाल चालले जेवायाचे हाल चालले टिळकांचे गे ते जेवायाचे हाल चालले टिळकांचे गे ते देव पाहुनी गे देव पाहुनी दुःखामध्ये देव पाहुनी दुःखामध्ये मन भरून ये दे मन भरून ये दे. नवऱ्याच्या मनामध्ये टिळकांचे हाल होत आहेत याचं दुःख पाहिलं बायकोनी. ती म्हणाली, इसलिए मुंह लटका रहे हो. अरे हम जैसी बायको चिंता काय को, हम बायको तू चिंता काय को. तिनं सकाळी उठून बरोबर छान गुळाचा खडा खोबरं एका पुरचुंडीत बांधून दिलं. तुरुंगात गेलात की हे गुळ खोबरं द्या, चांगलं कॅल्शियम शक्तिवर्धक आहे, त्यांना गोड खालता येईल. मग तिखट काही खाऊ नका म्हणा, भाकरी सुद्धा गुळ खोबऱ्याबरोबर खाल्ली तर चालते. आणि हा पठ्या दुसऱ्या दिवशी येताना काय आहे, तशी खिशे मोठे असतात. 50 दगड घेऊन आले तरी तसं फारसा फरक पडत नाही, पण काळजी वाटत होती ना गुळ खोबरं. बरं याला कोणी चुकून असं हात घालून विचारलं, गुळ खोबरं कशाला आणलंय. तर गणपतीच्या नैवेद्यासाठी सांगता येत नाही ना, हे तर कुठला गणपतीन कुठला नैवेद्य चालायचा आहे. तर गुळ खोबरं खिशात घेऊन आला खरा. सकाळची वेळ झाली, टिळकांना कामासाठी बाहेर काढलं, दळणं दळून परत जेवायच्या वेळेला आत आणलं. नेहमीचा तो वाढपी बचाक 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 वाढणारा त्याने घाणती भाजी वाढली. टिळक शांत होते. आज त्यांनी जेलरकडे पाहिलेही नाही. हे 1.5 वर्ष आहे. गजानना पाण्याचं भांड घेतलं आणि त्याच्यात आता भाकरी बुडवणार. तेवढ्यात कोठडीच्या असं दारात उभं राहून तोंड पटांगणाकडं, पाठ तुरुंगाच्या दाराकडं, खिशातला तो पुरचुंडा काढला, असंच मागे टाकून दिला. टिळकांच्या पानासमोर पडली पुरचुंडी. त्यांनी उघडली, गुळ खोबरं पाहिलं. ए वेड्या, ते घेऊन तसेच आले. असलं काही करू नकोस, जेलरला कळलं कायमची नोकरी जाईल. तो उलटाच उभं राहून इकडून हात धरला. कोई भगत भगवान को दे दे तो भगवान क्या वापिस देता है क्या. अरे भगवान और भगत की बात छोड़ यार, कशाला बाकी बात मत बोल. हम आपको भगवान मानते हैं ना, आपको खाना पड़ेगा. ते वेड्याचं वेड प्रेम पाहिलं हो. टिळक रोज गुळ खोबरं खाऊ लागले भाकरी बरोबर. आता शक्ती चांगली मिळायला लागली. पण महिन्याभरामध्ये टिळक मिटले. नको तुझं गुळ खोबरं का, मेल्या रोज गुळ खाऊन तोंड आलंय. याचं काय करू. त्या संध्याकाळी लवकर जाऊन बायकोला सांगितलं, बायको बायको चिंता काय को काय, चिंता हो गई. तो डालं ना त्याचं, मेरी जैसी बायको तो चिंता काय को. म्हणजे काय, आता सोपं करूया, साखर देऊया गोळाच्या ऐवजी.
बदाम देऊया, उष्णता कमी होऊन जाईल. बदाम साखर घेऊन जा रोज. सच्ची तुम जैसी बायको. भाषण पुरे. चला. खरंच 1.5 वर्ष हा पठ्या रोज साखर बदाम किंवा गोड खोबरं रोज आणायचं. 1.5 वर्षांनी जेव्हा केव्हा टिळकांची सुटका झाली तेव्हा टिळकांनी मुद्दाम त्याला जवळ बोलवून सांगितलं, कधी सुट्टीवरती पुण्याला आलास वाड्यावर येऊन जा बरं आमच्याकडे. हा शाबास. पण शेवटी गुळ खोबरं असो नाही तर बदामाची साखर असो रोज मिळत होतं मूठभर. पण काम असं करावं लागत होतं की अंगातली शक्ती खर्च करावी लागत होती परातभर. शरीर इतकं क्षीण झालं होतं. आणि इंग्रज सरकार सुद्धा असं लबाड लेखाचं त्यांनी मध्यरात्री गुपचूप त्यांना मुंबईतून पुण्याला अंडन घराच्या दारात सोडून दिलं. बाहेर कोणाला माहीतच नाही. अहो सगळ्यांना माहीत होतं यांनी आधी जर जाहीर केलं असतं तर मुंबई ते पुणे मिरवणूक निघाली असती. टिळकाची प्रसिद्धी होऊ नये या दृष्टीनं सगळा प्रयत्न चाललेला होता. मध्यरात्रीच पुण्यामध्ये आणून सोडून दिलं. कुणाला माहीत नाही बाहेर. टिळकाने बाहेरनच कडी वाजवली. तो आतला रखवालदार विचारतो कोण पाहिजे. म्हणले मेल्या जरा डोळे मोठे कर का तुझा मालक आहे बाहेर उभा. त्यांना ओळखता येईना इतकी तब्येत खांबली. पटकन दार उघडून त्यांना आत काय घेतलं, पाया काय पडला. पण वरचा माडीचा जिना चढताना सुद्धा पाय लटलटत होते. इतकी तब्येत विचित्र बिघडली होती खरी. आणि टिळक आलेले फक्त पुण्याला कळले मात्र. टिळकांच्या घराच्या दारासमोर टिळकांना फक्त बघण्यासाठी जी रांग लागली त्या सगळ्यांना भेटून मी छान आहे हे म्हणायला 4 दिवस गेले. कल्पना करा. पुण्यातून नाही, मुंबईतनं काय, साताऱ्यातनं काय, जिथून जिथून ज्यांना ज्यांना जमेल तिथून. मुंबईचे अनेक पारशी गेले. पाववाला, बाटलीवाला, त्याचे पारशाची टोपी घालून रांगेत उभे असायचे हार वगैरे घेऊन. अरे हे तिलक आला काय रे हा आतमध्ये, तर बाहेर ओके रे तिलकला हार घालायचं की रे. हे पारशा तुझं इथं काय काम आहे. मग काय तिलक काय तुमचा एकट्याचा असा. सगळ्यांचं म्हणणं एक होतं, ज्या माणसाने सगळ्याच्या दुःखासाठी काम केले त्याचा सत्कार करण्यासाठी एकानेच का जावं. नाही हो, कोण सांगत इतिहास. आपले प्रसिद्ध कवी विवा शिरवाडकर, कुसुमाग्रज, त्यांनी त्यांच्या काव्य संग्रहामध्ये एक दुःखानं कविता लिहिली आहे. अलीकडच्या काळात त्याला काय म्हणतात, मुक्त काव्य. कुसुमाग्रजांनी लिहिलंय बरं आहे ते मुक्त काव्य असं लिहिलंय. संध्याकाळी अंधार पडल्यावर गावातले सगळे पुतळे एकत्र आले आणि आसवं ढाळू लागले. फुले म्हणाले, शेवटी मी फक्त माळ्यांचाच झालो. सगळ्यांसाठी काम करूनही मी माळ्यांचाच राहिलो. आंबेडकरांनी पण डोळे पुसले, म्हणाले मी फक्त महाराजांचा बौद्धांचाच झालो. मी सगळ्यांसाठी प्रार्थना करत होतो. टिळकांनी पण डोळे पुसले, अरे मी पण सगळ्यांसाठी काम करत होतो पण मी चित्पावनांचा राहिलो. बाकीचे कोणी मला काही विचारीनात. शिवाजीराजेंनी थोडे डोळे पुसले, मला सुद्धा प्रत्येक जण वेगवेगळ्या जातीत बसवून बसतो, त्याची कामं करून घेतोय, तर काय करू मी तरी. असे सगळे रडत असताना महात्मा गांधी म्हणाले, ही कविता आहे बरं का, मनावर नका घेऊ फार, शिरवाडकरांची कविता. महात्मा गांधी म्हणाले, त्यांनी त्यांच्या पंचांनी सगळ्यांच्या डोळ्यातली पाणी टिपलं आणि म्हणाले, बाबांनो भाग्यवान आहात रे, भाग्यवान आहात. तुमच्या सगळ्यांच्या पाठीशी किमान एक एक तरी जमात आहे. माझ्या पाठीशी
सरकारी कार्यालयातल्या भिंती गांधीला टांगण्यापलीकडं काही केलं नाही. पुढच्या लोकांनी दांड्या पुरता फक्त कॉईन वापरायचा, नंतरच्या काळात लटकवून टाकायचा. काय ते बिचाऱ्याची अवस्था. प्रहसन सोडून द्या, पण हे काम करणारे सगळ्यांच्यासाठी असलेल्या टिळकांना बघायला ही गर्दी. आव आम्ही देवाला साकडं घातलं, आम्ही देवाला साकडं घातलं आणि देवानं आमचं ऐकलं. अव देवानं आमचं ऐकलं. वनवासातून रामप्रभू जसं, वनवासातून रामप्रभू जसं, तसं आमचं टिळक महाराज आलं, आमचं टिळक महाराज आलं, हे आमचं टिळक महाराज आलं, हे आमचं टिळक महाराज आलं, आमचं टिळक महाराज आलं. काका महाराजाच्या महाली जाऊ, हे महाराजाच्या महाली जाऊ. डोळ भरून त्याला पाहू, डोळ भरून त्याला पाहू. अश्रूंनी धावू घालू, अश्रूंनी घालून धावू. हे सोनेरी सपान पडलं, आमचं टिळक महाराज आले. सोनेरी सपान पडले, आमचं टिळक महाराज आले, टिळक महाराज आले. आपण कल्पना करू शकता काय जनसंमर्द असेल, काय लोकांचं प्रचंड प्रेम. 4 दिवस टिळक खालच्या मजल्यावरती खुर्ची टाकून बसले होते. रांगाने माणसं यायची, फुल ढोम. घरातली माणसं म्हणली, टिळक अहो जरा जेवायला तरी या. माणसं 2-2 तास रांगेत उभी आहे. इथेच मला आणून द्या काही सफरचंद. चंद सफर के लिए सफरचंद काफी है. तिथेच बसून फळ खायचे, तिथेच बसून हे. आणि या सगळ्या गर्दीत तो पहारेकरी दिसला. तो बहुतेक सुट्टी काढून आला होता. आता तो नेहमीच्या वेशात नाही, त्या खाकी ते टोप्यात. तो साध्या वेशामध्ये होता. त्याला पटकन ओळखला नाही. त्या समोर येऊन बसला, एक पुष्पगुच्छ असा दिला. त्याला साहेब पहचान है क्या? अरे तू इथे, छुट्टी पे आ गया. आपने बोला था ना यहाँ आ जाओ. आ गया. बाकी कोणासाठी उठले नसतील, पटकन उठले. शेजारचं कपाट उघड रे, एक तुला एक प्रेमाची भेट द्यायची आहे. नाही नाही जी, मोठ्या माणसासाठी आम्ही नुसतं काय एवढंसं काहीतरी केलं का? भेट कुठली नाही चाहिए. तुझं घेताना मी काही बोललो? मी देतोय तेव्हा बोलायचं नाही तर क्या कर रहे हो भाई. आणि आतून एक धोतर जोडी, शाल जोडी काढून त्याला दिली. डोक्यालाच हात लावला त्यानं. ये मैं कब पहनूंगा धोती और ये शाल जोडी. कुछ मत बोल, जाओ. आणि या पठ्याने आपल्याला ते वापरायला मिळणार आहे का नाही हा मुद्दाच महत्वाचा नाही. एवढ्या मोठ्या माणसाने आपल्याला उपहार दिलाय याचाच तो आनंद. बास. त्याने आपलं त्याच्या त्या रुमालात गुंडाळलं. चालता हूं जी, चालता हूं. तो भेटून गेला. घरातल्याही अनेकांना त्याची ओळख करून दिली. याच्यामुळं वाचलो रे बाबा, नाही त्या तिकटाने तिथंच मेलो असतो. रोज गुळ खोबरं आणून द्यायचा, बदाम साखर आणून द्यायचा. खूप काळजी केली बरं या पोरानं माझी. कौतुक झालं. लोकमान्य टिळकांच्या आठवणी ज्या लोकमान्यांच्या निधनानंतर काही काळातच संग्रहित केल्या गेल्या, त्या आठवणी सांगण्यासाठी हा आला होता पुण्यात. केळकरांना त्यांनी आठवण सांगितली. केळकरांना आठवण का सांगितली? कारण पुढे केसरीचे उत्तराधिकारी किंवा संपादक म्हणून काम काही काळ नची केळकर पाहत होते. त्यामुळे यानं येऊन ती केळकरांना आठवण सांगितली. साहेब मला धोती दिली, ते शाल दिली, कुछ मतलब नाही. घरात अशी आणून ठेवून दिली.
फळकुटात, लोहगांव खेड़गांव हो। एक दिन क्या हुआ केड़कर साहब, मेरा बच्चा बीमार हो गया, इतना बीमार, बोलता नहीं, हंसता नहीं, खाता नहीं, पीता नहीं। अरे बड़े बड़े हकीम लाए हमने, डॉक्टर को दिखाया, डॉक्टर बोला कुछ नहीं होने वाला। बहुत दुख लगा। उसके पास बैठा था, बेटा क्यों चला जा रहा है रे हमारे घर से? एकदम मन में आ गया जी, ये तिलक महाराज की धोती आपके पास है, जा ही रहा है तो धोती उस पर पहनाएंगे और वहां जाएंगे। या पठ्यानी धोतर आणि शालजोडी काढली टिळकांची आणि पोराच्या अंगावर घातली। ये तिलक महाराज का उपहार है, इसे पहनो, जहां खुदा बुला रहा है वहां जा बेटा। ते अंगावर घेऊन झोपलं ते बहुतेक उद्या सकाळपर्यंत याला कफन म्हणून गुंडाळायचं आणि पुरायचा, एवढाच विषय राहिला होता। नातेवाईक पण जमा झाले होते। पहाटेच्या वेळेला उचलायचं का याला? नाकाशी बोट लावलं तर मेल्याचा श्वास चालू आहे। तो हाकिम म्हणायला लागला, ये मरा नहीं अभी, नहीं सांस तो ले रहा है। हाकिमाने पटकन पाणी आणलं, रात्रीशी त्याच्या अंगावर मारलो, ते टुणकून उठून बसलो। अरे रामा, अरे हासत हासत उठला, इतक्या पटकन बापाला मिठी मारली। अब्बू, मेल्या तुझ्या अंगात ताकद कुठं आली? 4 दिवस खाल्लेलं नाही, कराटे नाही काही, तू ठीक हो गया बेटा? मैं तो सो गया था, बड़ी अच्छी नींद हो रही थी, बड़ा आराम मिल रहा था, अभी तो उठ गया हूं। त्या पोराला घेऊन म्हणला त्या लोहगावच्या अख्ख्या सगळ्या गल्ल्यांमध्ये नाचत गेलो आणि लोकांना सांगितलं कल मरने वाला था ये, तिलक साहब क्या शालजोड़ी से ये बच गया, तिलक साहब की शालजोड़ी से बच गया। त्यांनी केळकरांना सांगताना एकच सांगितलं, तब से एक तकलीफ हो गई। तकलीफ क्या तकलीफ हो गई? लोहगावात कोणी आजारी पडला की माणसं शाल मागायला यायची, पांडुरंग हरी वासुदेव हरी। काय त्याची गंमत असेल तिथो, आजारी पडला की याच्याकडं तिलक महाराज की शाल, याचं भाडं चालू झालं लोकांचं। प्रत्येकाची गंमत काही वेगळी आहे महाराज। पण सगळ्याच मित्रांनी विचारलं, टिळक आता काय करणार? एवढी 1.5 वर्षाची शिक्षा भोगून तुम्ही आलात। तिथे टिळकाने पुन्हा शब्द वापरला, पुनश्च हरी ओम। परत पहिल्यापासून आपण आपल्या कार्याला सुरुवात करायची। मग मात्र 1900 सालापासून 1901, 1902, 1903, 1904, 1905, 1906, 1907, 1908 5 ते 7 वर्षामध्ये टिळकांचा झंझावात असा होता की भारतामध्ये फक्त 3 नावं घेतली जायची, एक लाल, दुसरा बाल, तिसरा पाल, दुसरी बात नाही भारतात। भली भली दिल्ली पासून ते कन्याकुमारी पर्यंतची माणसं त्यांच्यापाशी येऊन बसायची, लोकमान्य जी हमें ये चाहिए, लोकमान्य जी वो चाहिए। सरकार सारखं डूब धरू नये। काय करता येईल रे ह्या मेल्याला कायमचा काढायला? काय करता येईल? आणि एक संधी सापडली। याचा विस्तार आपण पुढल्या सत्रामध्ये करणार आहोत, पुढच्या वर्षीच्या कीर्तन संध्येमध्ये। लोकमान्यांच्या पासून पुढे आपल्याला जायचंय 25-30 वर्षाच्या युद्धाचा कालखंड बघायला। पण अर्थातच तो सगळा कालखंड बघताना पुन्हा लोकमान्यांच्या जीवनातली ही शेवटची 10 वर्ष घ्यावीच लागणार आहेत, कारण ती पुशबॅक घेतल्याशिवाय पुढे जाता येणार नाही। कारण घटना झाली अशी विचित्र की भारतामध्ये बॉम्ब नावाचं शस्त्र क्रांतिकारकांच्या हाती लागलंय। इतकंच नव्हे तर बंगालमध्ये समाजावर अत्याचार करणारा जो कलेक्टर होता त्याच्या अंगावरती एका बंगाली तरुणानं बॉम्ब फेकण्याचा प्रयत्न केलाय, त्याला मारण्याचा प्रयत्न केलाय। दुर्दैव त्या तरुणाचं, त्यांनी बॉम्ब फेकला पण तो ज्या बग्गीवर फेकला गेला त्याच्यात तो कलेक्टर नव्हता,
दुसऱ्याच कोणतरी निरपराध बायका मारल्या गेल्या. कलेक्टर राहिला, पण सगळ्या जगाला कळलं होतं की तो बॉम्ब काही त्या बायकांना मारण्यासाठी आलेला नव्हता, त्या कलेक्टरसाठीच होता. पण आता बॉम्बसारखं शस्त्र भारतीय क्रांतिकारकांच्या हाती लागलं आणि खुदिराम बोस नावाचा क्रांतिकारक आता इंग्रजावरती एवढा मोठा अग्निगोल घेऊन पाठलाग करून जो उडवून टाकू लागला इंग्रजाच्या गाड्या. इट्स सो डेंजरस, सो डेंजरस. या सगळ्याच्या मागे या टिळक्याचा हात असला पाहिजे, या टिळक्याचा हात असला पाहिजे. क्या खरे. आणि इंग्रजाला एक सोपी गोष्ट सापडली, ती म्हणजे खुदिराम बोसने जो अग्निगोल म्हणजे बॉम्ब वापरला, हे उपाय सुद्धा काही टाकाऊ नव्हेत असा अग्रलेख टिळकांनी लिहिला. की वेळ प्रसंगी अख्खा बंगाल जर भरडून टाकला जात असेल तर अशा बंगालवरती अत्याचार करणाऱ्या एखाद्या नराधमाला उडवून टाकण्यासाठी जर आमच्या पोरांनी अग्निगोल टाकला असेल तर हेही उपाय टाकाऊ नव्हेत. म्हणजे याचंही कौतुक केल्यासारखं झालं. इंग्रजाला तेवढा पुरावा बास होता. टिळक, तुम्ही इंग्रजांना मारणाऱ्या माणसांची कौतुक करून राजद्रोह करताय. तुम्ही इंग्रजांच्या लोकांना मारणाऱ्यांची कौतुक करून राजद्रोह करताय. मग राजद्रोहाचा खटला तुमच्यावर लावावा लागेल. कोणी हात धरलेत आपले? करा खटला. नाही, आतापर्यंत तुम्हाला आधी 4 महिन्याची फक्त शिक्षा झाली होती, नंतर फक्त 1.5 वर्षाची झाली होती. आता जर शिक्षा झाली तर ती 5-6 वर्षाची असेल. लक्षात ठेवा. भारतातून बाहेर काढून टाकू तुम्हाला, आमची काही गोष्ट सांगता. तुम्ही राजद्रोहाचा खटला करा. यथाशक्ती मी त्या ठिकाणी उत्तर द्यायचा प्रयत्न करीन. आश्चर्य आहे का? आश्चर्य आहे का? लोकमान्य टिळकांना या खटल्यामध्ये जामीन मिळावा म्हणून शिफारस अर्ज मोहम्मद अली जिनानी भरला. रानडे विरोधात उभे राहिले. आणि इतकं सगळं जंग जंग पछाडून सुद्धा शेवटी राजद्रोहाचा खटला पक्का झाल्याबरोबर त्या ब्रह्मदेशामध्ये, त्या मंडालेमध्ये 6 वर्षाच्या एकांतवासाची शिक्षा ठोठवली मात्र. आणि मग मंडालेच्या तुरुंगात योगीराज आले आले. मंडालेच्या तुरुंगात योगीराज आले आले. हो, मंडालेच्या तुरुंगात योगीराज आले आले. साले चिंतन, साले चिंतन, साले चिंतन गीतेचे रूप. अहो रूप अरूपाला आले, रूप अरूपाला आले. मंडालेच्या तुरुंगात सुरू झाल्या येरझारा. मंडालेच्या तुरुंगात सुरू झाल्या येरझारा. मिळे शब्दाला निवारा, मिळे ज्ञानाला निवारा. मंडालेच्या तुरुंगात योगीराज आला आला. पुरी तेथली लावावी आम्ही आपुल्या कपाळा. मंडालेच्या तुरुंगात 6 वर्षाचा काही हिशोब नाही देता येणार आपल्याला. पण ब्रह्मदेशामध्ये मंडाले सारख्या इतक्या दूर ठिकाणी एवढं रोगट हवामान. महाराज लक्षात घ्या, याच मंडालेच्या तुरुंगात नंतरच्या काळात सुभाषचंद्र बोसांना पण शिक्षा झाली होती. त्यांना पण कारावास सहन करावा लागला होता.
मी टिळकांचं नाही सांगत, एक आठवण सुभाषबाबूंची सांगतो. सुभाषचंद्र बोसांनी आपल्या भावाला पत्र असं लिहिलं होतं तुरुंगातनं. अरे माझी प्रकृती इथे इतकी खालावती आहे, या मंडालेची वाळू आणि वारा इतके घातक आहेत, श्वास घेताना वाळूचे कण आत जात आहेत का काय असं वाटतं, इतकी वाळू भरली आहे. अन्नाचं ताट समोर आलं आणि समोर असलेल्या भाताला हात लावायला गेलं तर त्याच्या आधी एक वाळूचा थर त्याच्यावर आलेला असतो. अंगामध्ये फुफ्फुसामध्ये वाळू जातीये, अन्नाच्या माध्यमातून वाळू अंगामध्ये जातीये, सगळं अंग खोकून खोकून वैताग असा येतोय, शक्तिक्षय झाल्यासारखा वाटतोय, काही जमत नाही रे मला. आणि याच सुभाषबाबूंचं लगेच काही काळात पत्र आहे, आपल्या भावाला लिहिलंय आणि त्याच्यात सांगितलंय, अरे मी आठवड्याभरापूर्वी म्हटलं होतो की माझी शक्ती संपतीये आणि मला आजार पण वाटतंय, पण माझं आजारपण संपलं. आणि याचं कारण, अरे मी मंडालेमध्ये ज्या तुरुंगाच्या ज्या कोठडीमध्ये बसलोय ना, तिथले रखवालदार मला सांगत होते हे हवामान रोगट आहे, अन्न चांगलं नाही, म्हणून मला काम करता येत नाही, अशी कारणं कशाला सांगता. याच हवामानामध्ये राहून लोकमान्य टिळकांनी इथं गीता रहस्य लिहिलंय, भगवद्गीतेवरचा एवढा ग्रंथ लिहिलाय आणि तुम्ही हातपाय गाळून बसता. सुभाषबाबू त्यांच्या पत्रात लिहितात, ही कथा ऐकल्यावर असे चमकून आम्ही उठलो. अरे याच ठिकाणी जर एवढ्या मोठ्या विद्वत्तेच्या ग्रंथांचा अभ्यास, चिंतन, लेखन एवढं होत असेल, मी का बसलोय वेड्यासारखा. त्या स्फूर्तीनं नंतर सुभाषबाबूंनी त्या मंडालेतल्या कैद्यांचं संघटन करून संघर्ष उभा केला. ही कथा पुढची महाराज. म्हणून सुभाषबाबू असोत, सावरकर असोत, भगतसिंग असोत, लालाजी असोत, हे सगळे क्रांतिकारक नेहमी सांगायचे, अरे युद्ध करताना आम्ही सगळे जण तलवारीचं पात असतो, युद्ध करताना आम्ही सगळे दानपट्ट्याचं पात होतो, पण या सगळ्या शस्त्रांची मूठ जर कुठली असेल तर ती लोकमान्य टिळक हेच मूठ आमच्या पाठीशी उभी होती, ज्यायोगे आम्ही त्या क्रांतिकार्याला असे दणकून प्रवृत्त होत होतो. 6 वर्ष मंडालेमध्ये कुजवलं त्या माणसाला. 1908 ला आतमध्ये टाकलं, 9 साली 1 वर्ष पूर्ण झालं. 9, 10, 11, 12, 13, 14. 1914 ला मंडालेतून टिळकांना बाहेर आणलं. इंग्रजाची कल्पना अशी होती, इंग्रजाची कल्पना अशी की या माणसाला आता तुरुंगाच्या निमित्तानं का होईना 5 ते 7 वर्ष आपण काँग्रेस अधिवेशनापासून बाजूला ठेवलाय. आता काँग्रेसचे कार्यकर्ते विसरले पण असतील, कोण टिळक, कोण लोकमान्य, कोण पगडीवाला. सारे मापनी सा नी प मापनी परे रे म पनी सारे नि सा पनी म प रे म सारे नि पनी सारे रे सारे म पनी सा नि प रे नि सारे सा. लोकमान्यांना लोक विसरले असतील, कुठलं काय आणि कुठलं काय. 14 साली लोकमान्य जेव्हा सुटले तेव्हा त्यांनी पहिल्यांदा छोटी छोटी पत्रकं काढून प्रचार सुरू केला. किती साम्य आहे दोघांच्या वर्तनामध्ये आपण कल्पना करा. अरे 14 साल ज्यांनी इतिहास वाचला असेल त्यांना कळत असेल, 14 साल ते 18 साल पहिलं जगाचं जागतिक महायुद्ध झालं. 1914 ते 1918 या 4 वर्षांमध्ये हे जागतिक पहिलं महायुद्ध लढलं गेलं होतं. दुसरं महायुद्ध 40 साली झालं. पण 14 सालचे महायुद्धाचे पडघम वाजायला लागल्याबरोबर लोकमान्याने
भराभरा वृत्तपत्रामध्ये, लेखनामध्ये आणि आपल्या भारतभर असलेल्या मित्रांशी पत्रव्यवहार केला. युवकांचे मेळावे घ्या आणि युवकांना सांगा, इंग्रजाच्या सैन्यात शिरा शिरा. या निमित्तानं इंग्रजाची शस्त्रे ताब्यात घ्या. या निमित्तानं इंग्रजांकडून युद्ध कला शिकून घ्या. या निमित्तानं इंग्रजांकडून एवढी विघातक शस्त्रे आपल्या स्वामित्वाखाली घ्या. आपल्या लोकांचं, देशभक्तांचं एवढं मोठं सैन्य उभं करण्याची संधी वारंवार मिळत नाही. आता इंग्रज असहाय्य आहे, त्याला मदतीची गरज आहे. पहा, पहिल्या महायुद्धाच्या वेळेला लोकमान्य हेच म्हणत होते, आपली माणसं लष्करामध्ये घुसवा आणि लष्कर ताब्यात घेऊन सत्ता बदलणं सोपं पडेल. त्यावेळेला इतकं शक्य नाही झालं. पण पुढच्या दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेला टिळकांना गुरु मानणारे वीर विनायक सावरकर यांनी हाच मुद्दा पुन्हा उचलून धरला. लक्षावधी तरुण सैन्यात शिरवून दाखवले. सुभाषबाबूंच्या भविष्याला एक वेगळी कलाटणी लावून दाखवली. दोघांची विचारसरणी एकसारखी आहे हो, पण आपल्याकडचे शहाणे काही कमी आहेत. टिळक इंग्रजाच्या सैन्यात जायला सांगतोय म्हणजे इंग्रजाचे पैसे खाल्ले असले पाहिजे या शेंडीवाल्यानं. झाली टिंगल सुरू झाली आणि एवढ्यात त्यांना भेटण्यासाठी दक्षिण आफ्रिकेतला आपला लढा संपवून मोहनदास करमचंद गांधी आता भारतात आले होते. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात ते थोडा थोडा सहभाग घेऊ लागलेले होते आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये त्यांनी मोठं यश मिळवलं होतं. त्यामुळे त्यांच्या मागे एक वलय होतं, लोकप्रियतेचं वलय होतं, वेगळेपणाचं वलय होतं. भारतात आल्यानंतर मात्र महात्माजींनी त्यांच्या राहणीमानात प्रचंड फरक केला. दक्षिण आफ्रिकेत ते जेव्हा राहत होते तेव्हा ते इंग्रजासारखे सूट बूट कोट टॉय असं घालून अगदी अप टू डेटच राहत होते. इथे आल्यानंतर स्वातंत्र्य चळवळीच्या पुढच्या कालखंडात त्यांनी हा सगळा वेश त्याग करून साधारणतः साधा पंचा असणं, अंगावरती एखादा पंचा असणं, आश्रमासारख्या एखाद्या वास्तूमध्ये राहणं, उपवास करणं, प्रार्थना घेणं, या तऱ्हेचा हा विषय त्याच्यानंतर आला. अशा तऱ्हेनं राहणाऱ्या माणसाचं मुळात भारतीय माणसाला प्रचंड आकर्षण असतं. अशा रीतीनं राहणाऱ्या माणसाबद्दल एक विलक्षण आदर भारतामध्ये आपोआपच असतो, एक विलक्षण आदर. आणि अर्थात ज्ञानाचीही जबरदस्त योग्यता होती. बॅरिस्टर स्वतः होते मोहनदासजी. म्हणून तर असं साधूसारखं त्यांचं वागणं सुरू झाल्याने महात्माजी हा कोणी योगी महात्मा आहे असं माणसं म्हणायला लागली होती. फक्त महात्माजींना ते महात्मा आहेत हे मी म्हणणार नाही असं म्हणणारा एकच त्यावेळेला काँग्रेसमधला एक नेता होता, ते पुन्हा बॅरिस्टर मोहम्मद अली जिना. ते काँग्रेसच्या अधिवेशनात बोलले. त्या अधिवेशनामध्ये गांधीजी बसले होते. त्या अधिवेशनात सगळ्यांना संबोधित करता करता मोहम्मद अली जिना म्हणाले की मोतीलालजी नेहरू यहाँ है, ये साहब यहाँ है और मोहनदास करमचंद गांधी जी यहाँ है. सगळ्या मांडवात गल्ला चालला होता. महात्मा गांधी म्हणा, आप बोलो, मैं आपको कुछ नहीं बोल रहा हूं, अगर मुझे उनको मोहनदास जी बोलना है तो आप क्यों तुम तकलीफ कर रहे हो? नहीं, महात्मा जी ही करना पड़ेगा, ज्यादा गड़बड़ मत करना, मैं भी मोहम्मद अली हूं, मैं यहां से उतर जाऊंगा तो कांग्रेस को काट के जाऊंगा. लोक ऐकले नाहीत. मोहम्मद अली जिना व्यासपीठावरनं खाली उतरले आणि काँग्रेसमधनं बाजूला झाले. तिथे मुस्लिम लीग आणि पुढच्या मोठ्या पक्षांचा जन्म झाला. काँग्रेस को काट के रखूंगा. आणि असे सक्ती करणारे लोक म्हणाले महात्माजींना सगळ्यांचं मन राखायला आवडतं. मग जिना म्हटला मला त्यानं मोहनदास म्हणायचं होतं तेव्हा माझं मन का नाही राखलं? माझ्यावर तुम्ही सक्ती करता आणि मग म्हणता त्यांना काय आवडतं? मन राखायला आवडतं. आप क्या बोल रहे हो? आपको समझ में नहीं आ रहा, हमको भी समझ में नहीं आ रहा. एक प्रचंड मोठं वादळ त्याच्या मागे होतं. महात्माजींची आणि टिळकांची भेट झाली. या महायुद्धाच्या वेळेला काँग्रेसने असं म्हणावं की आम्ही आमच्या कार्यकर्त्यांची एवढी फौज इंग्रजाला देतो, मदतीला देतो, याच्या बदल्यात इंग्रजांनी हे स्वराज्यातले अधिकार काँग्रेसला द्यावेत, म्हणजेच एका अर्थाने भारतीयांना द्यावेत.
असं मांडूया. गांधीजी इतकंच म्हणाले, टिळक, काहीतरी अपेक्षा ठेवून मदत करणं हे संतपणाला शोभत नाही. टिळकांचं म्हणणं एकच होतं, आपण इथे भारत नावाचा आश्रम नाही चालवत आहोत, आपल्याला देश चालवायचा आहे. आणि देशाच्या ह्या सगळ्या व्यवहारामध्ये असंच असतं. मुळात तुम्ही बॅरिस्टर आहात साहेब, तुम्हाला कायदा कळतो. एक देश दुसऱ्या देशाला जेव्हा मदत करतो तेव्हा आशा काय, बाकीच्या देशांचं बोलायचं नाही. भारताने आपली योग्यता मोठी आहे हे सिद्ध केलं पाहिजे. भारताने असं दाखवलं पाहिजे जगाला की बघा, आम्ही काही अट न घालता मदत केली. यानं काय होईल? अहो, भारत इतक्या उदार अंतःकरणाने आपल्याला मदत करतो, काही अट न घालता मदत करतो, असं बघितल्याबरोबर इंग्रज आपल्या मोठेपणाने भारावले जातील. टिळक, तुम्हाला कळत नाहीये, आपल्या मोठेपणाने इंग्रज किती भारावतात याचा राजकारणात भारतात राहून मला तुमच्यापेक्षा 25 वर्ष अनुभव जास्त आहे. तुम्ही वयाने माझ्यापेक्षा मोठे आहात, पण तुम्ही दक्षिण आफ्रिकेत राहिले आहात. भारताच्या राजकारणात तुम्ही आत्ता येत आहे. हे जे पांढऱ्या तोंडाचं जनावर आहे, हे मागची 50 वर्ष कशी वागत होतं ते आम्ही ह्यांना जवळून पाहिलंय. तेव्हा आता ही हिरवी मिरची केळ्यासारखी गोड लागणार आहे. असं काहीतरी तुम्ही भविष्य करू नका वेड्यासारखं. टिळक, टिळक, संधी दिली पाहिजे ना, मिरचीला गोड व्हायला संधी दिली पाहिजे. बर, तुम्ही एक करा, काय मी सांगतो तसं एकदा म्हणून तर बघा. समजा हे फसलं तर परत मी हे करायला सांगणार नाही. गांधीजी, तुम्ही दिलेलं वचन कधीही मोडत नाही. आता तुम्ही आश्रमीय जीवन जगता आहात, तेव्हा मी अपेक्षा करतो हा जर डाव फसला तर हाच रडीचा डाव तुम्ही पुन्हा आयुष्यात खेळणार नाही. आपल्या मोठेपणाने भारावून जायला तो कोणी धर्मराजाचा अवतार लागून गेलेला नाही. भगवान गोपाळकृष्णाचा सहवास लाभला तर एखाद्या वेळेला विदुर त्याच्या बाजूला येऊ शकतात, जे मनातून थोडे सज्जनच असतात. पण धृतराष्ट्र आणि दुर्योधन असे फिरू शकत नाहीत, त्यांना युद्धात संपवावंच लागतं. हे महाभारत आम्ही ऐकलंय. आतापर्यंत रामायण आम्ही ते शिकलेलो आहोत. एखादा विभीषण येऊ शकतो, पण रावणाची नाही वृत्ती बदलू शकत, राम दिसून सुद्धा. क्या करे? पण गांधींच्या या साधुत्वाच्या मागे वलय इतकं मोठं उभं राहिलं. सगळेच म्हणायला लागले, नाही नाही, राजकारणात पहिल्यांदा साधुता येते तर इट मस्ट बी. टिळकांचा कायदा फक्त एवढंच सांगत होता. गांधीजी, एक प्रश्न असा आहे, आपण अशी अपेक्षा ठेवतोय की इंग्रज भारावेल आणि आपल्याला काहीतरी अधिकार देईल. ओके, जेव्हा केव्हा युद्ध संपेल आणि त्यांनी काहीच आपल्याला अधिकार दिले नाहीत तर आपण काय निमित्त करून त्यांच्याशी भांडायचं? आपण असं सांगू शकू का, काय आम्ही एवढी मदत केली, तुम्ही हे पण आम्हाला दिलं नाहीत? तर म्हणजे ठरलंच नव्हतं द्यायचं. आणि मागता कशाला? न मागताच काहीतरी द्यायचं ठरलंय ना. तुम्हाला असं नाही वाटत की इंग्रज अशा आमच्या वागण्याने शेफारेल? त्यांनी कितीही वाईट वागलं तरी त्यांनी वाईट वागणं सोडावं एवढी सुद्धा अट न घालता आपण मदत करतोय. साधारणतः त्या मदतीचा प्रकार हाच आहे. तर किमान आपण नंतर भांडू तर शकू की आम्ही मदत करताना तुम्हाला ही अट घातली होती, ही अट तुम्ही का नाही मान्य करत? भांडायला काहीतरी मुद्दा तर राहू दे आपल्याकडे. कशाच्या जीवावर इंग्रजाशी नंतर लढायचं? तसं करावं लागणार नाहीये टिळक. भविष्य मोठं आहे. आणि 14 साली काँग्रेसनं मान्य केलं की काहीही आपण अपेक्षा न करता पहिल्या महायुद्धात इंग्लंडला मदत करायची, पाठिंबा द्यायचा. आणि एकदा हा पाठिंबा द्यायचा ठरल्यानंतर आता काय बोलता महाराज? इंग्रजांनी एक एक कायदे सुरू केले. युद्धामध्ये 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 आम्हाला पटकन जर गरज लागली तर यांची जमीन परस्पर सरकारच्या ताब्यात घ्यायचे अधिकार सरकारला दिले पाहिजेत. इमर्जन्सी आहे. हो, इमर्जन्सी आहे. युद्धात समजा आम्हाला अचानक पैशांची गरज पडली ना, आम्हाला असं कळलं की हेरम जोगळेकरांकडे 16 लाख रुपये आहेत,
जोगळेकरांच्या सहीची आम्हाला गरजच नाही. आम्ही डायरेक्ट सरकारी माणूस तिथे पाठवणार, त्यांच्यापुरतं 1 रुपया ठेवणार, बाकी सगळे सरकारी खजिने. पण माझे इमर्जन्सी आहे, असं काय करताय तुम्ही? सांगितले ना, आता मदत करणार ना तुम्ही मला, मदत करणार ना तुम्ही मला, मग असं काय करताय? इमर्जन्सीच्या नावाखाली बदा 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 कोणाचीही प्रॉपर्टी केव्हाही उचलायची परवानगी, कोणाचीही संपत्ती केव्हा. आणि दुसरा असा आहे, इमर्जन्सीमध्ये आणखी पण एक महत्वाचं आहे, आमचं इकडे युद्ध चाललंय, पण आम्हाला समजा हे धोक्याचे वाटले तर आम्ही काही कारण न दाखवता यांना उचलू शकतो, आम्हाला हवे तितक्या वेळा तुरुंगात ठेवू शकतो. आम्हाला अजून वाटत नाही यांना बाहेर काढावं. पण युद्ध म्हणजे युद्धाला हा त्रासदायक आहे का नाही हे सुद्धा तुम्ही तुमच्या मनाने ठरवणार. माणसाला उचलणं तुम्ही ठरवणार, माणसाला लुटणं तुम्हीच ठरवणार. काय वेडेपणा चाललाय कायद्याच्या नावाखाली. या सगळ्यांनी भारतीय मन असं पेटलं की शेवटी लोकांनी मागणी केली 16 साली. आता जे लखनौला अधिवेशन होणार आहे, या अधिवेशनामध्ये आम्हाला नेतृत्व फक्त टिळकांचंच पाहिजे आहे, लोकमान्यांनाच बोलवलं पाहिजे. लोकमान्य आले नाही तर तुमचं अधिवेशन होत नाही, असा सार्वत्रिक आग्रह झाला. तरी सुद्धा हे हरामखोर वरचे लोक काय समजून कशाला बोलवताय टिळकाला? अरे तो इंग्रजाच्या सैन्यात जा असा उपदेश करणारा देशद्रोही, राजद्रोहाचा खटला झालेला तो. वाह, म्हणजे फायद्याच्या वेळेला मदत करायची सही टिळकांकडनं घेतल्या आणि आता मात्र अशा शिव्या घालताय. होय, ठरलं. लोकमान्यांच्या कानावर झालं. लोकमान्य तुम्ही गेल्याशिवाय काही खरं नाही बरं. काँग्रेसला नीट वळण लावणं हे तुम्ही तिथं जाऊन उभं राहिल्याशिवाय नाही. कारण सगळीकडंच असे मवाळ प्रयोग सुरू झालेत. लोकमान्यांनी होकार भरला आणि जे नव चैतन्य आलं सगळ्या देशामध्ये, सारे मा पाणी सारे साने सा पाणी मा पारे मा सारे साने सा. लग्न म्हणजे एखाद्या नववधूच्या लग्नाला सजवावं असं सगळ्या भारतीयांनी सजवलं. विजयाचा सण आला, विजयाचा सण आला, मेळा प्रांगणी जमला, व्योमी स्वर दुमला देण्याला, वंदना ध्वजाला त्या महोत्सवाला. आपल्याला कल्पना आली असेल ही चाल किती त्रासदायक आहे. पण हे जर काव्य मी कोणाला सांगितलं असतं, लाव बरं चाल, तर तो चाल लावायचा धंदा सोडून पळाला असता. पण खंडच विचित्र आहेत. विजयाचा सण आला, मेळा प्रांगणी जमला, व्योमी स्वर दुमला देण्याला, वंदना ध्वजाला या महोत्सवाला. लाव चाल. काफळे जाऊ का घरी? हे खंड येतोय शब्दाचे, मजा येत असताय. विजयाचा सण आला, विजयाचा सण आला, विजयाचा 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 सण आला, विजयाचा सण आला, मेळा प्रांगणी जमला, मेळा प्रांगणी जमला, व्योमी स्वर दुमला देण्याला, वंदना ध्वजाला त्या महोत्सवाला, विजयाचा सण आला, विजयाचा पुण्यातून रेल्वेमध्ये बसून फक्त टिळक निघाले, बरोबर 50-60 त्यांची माणसं, लाल चुटूक पगडी, पुन्हा ते करवत काठी धोतर, पुन्हा ते ओपरणं. मात्र आता मिशांमध्ये थोडे पांढरे केस आले होते, 60 पर्यंत आली गाडी आता 80. तुरुंगामध्ये खूप छळलं लोकांनी, पण देहाही असले दणकट होते. अमुक रेल्वेनं टिळक येत आहे. ऐकून ठेवा, हा इतिहास मी नाही लिहिला,
हा कुठल्या तरी टिळकांवर प्रेम करणाऱ्या एखाद्या जातीतल्या माणसानं नाही लिहिला. हा काँग्रेस पक्षाच्या अधिवेशनांचा जो इतिहास संग्रहित केला त्याच्यामधल्या गोष्टी सांगतो तुम्हाला. हे प्रेम, हे स्वागत त्याच्यानंतर कोणालाही नाही मिळालं. काय प्रेम मिळालं असेल? पुणे, कल्याण, नाशिक, बिना, कटघर, झाशी, प्रत्येक स्टेशनवर माणसं आडवी पडायची, रेल्वे थांबवायची. रेल्वे थांबवली जायची, डब्यातनं टिळकांना बाहेर यायला लागायचं. हे प्लॅटफॉर्म लोकांनी तुडुंब भरलेले. टिळकांना बघितलं की भारतीय जनता लोकमान्य टिळक की जय हो, लोकमान्य टिळक की जय हो. प्लॅटफॉर्म निनादत चाललेला. माणसं हार घालायची. अब भारत को आपके नेतृत्व की जरूरत है तिलक. ये कुछ मत बोलो, कुछ मत देखो, कुछ मत सुनो, ऐसा नहीं चलेगा. ये अंग्रेज तो हमें लूट रहा है, मार रहा है तिलक. अब कांग्रेस को देखना है आपको. अरे करीन रे बाबा नो काही ना काही काम. हार घालावेत की चालला माणूस पुढच्या स्टेशनला. एका स्टेशनला तर इंग्रजी साहेब आले. नुसते आले नाहीत, डब्यामध्ये विचारलं, प्लीज लुक ऑन सिलेक्ट हियर. टिळक उठून उभे राहिले. आय एम गोइंग टू लखनौ विथ काँग्रेस मीटिंग. त्या साहेबांनी सिलेक्ट केलं आणि सांगितलं, टिळक, भारतामध्येच नाही तर आतापर्यंत आम्ही जगामध्ये अनेक ठिकाणी गेलो. एखाद्या लोकनेत्याला हा सन्मान, हा प्रेम आणि अशी वागणूक आम्ही तरी आतापर्यंत कधी पाहिलेली नाही. ग्रेट पर्सन. काय लोकांच्या हृदयाचं राज्य तुम्ही करता. काय वेड्यासारखी माणसं धावतायत तुमच्यासाठी. हा, विजयाचा 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 सण आला. विजयाचा विजयाचा सण आला. विजयाचा सण आला. आगगाडी लखनौला पोचली आणि मग लखनौचा सगळा बँड पथक, राम पथक. लोकमान्य स्टेशनवर उतरले. मोटार ठेवली होती. मोटारीत बसले. तो मोठा आवाज झाला. लोकमान्य म्हणले, हे काय झालं? चारही चाकातली हवा काढलेली आहे का? काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना तुम्ही गाडीतनं बसून येणं मान्य नाही. तुम्ही बग्गीमध्ये बसलं पाहिजे, घोडा गाडीत बसलं पाहिजे. जाताना दर्शन घ्यायचंय तुमचं सगळ्यांना. बंद काचांमधनं जाऊ नका. तुमच्यासाठी बग्गी आणली आहे. काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणजे नुसते महाराष्ट्रातले नाही, नुसते गुजरात मधले नाही, आसाम पासून काश्मीर पासून खाली कन्याकुमारी पर्यंतचे सगळे कार्यकर्ते आले. कुणी आयर आहे, कुणी बोस आहे, कुणी खोत आहे. लोकमान्यांना बग्गीत बसवलं. पुढची गंमत आहे का? बग्गीत बसवलं. तो घोडा चालवणारा जागेवर बसला. तिने लगाम घेतला, साबूक उचलला. चित्रविचित्र आवाजच आले. काय झालं म्हणले? पोरांनी घोडे काढून घेतले. चिडत म्हणले, अरे मेल्यानो काय करतोय? पोरं म्हणली, घोड्यांनी नाही ओढायचा, आम्ही ओढणार. तुमचा रथ आम्ही ओढणार. काय प्रेम मला सांगा. अरे हा प्रसंग टिळक सिनेमामध्ये काय दाखवता आला असता. हाय 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 हाय. या संमेलनामध्ये टिळकांनी ती सिंहगर्जना केली आहे महाराज. या संमेलनात दुर्दैवाने सिनेमामध्ये ही सिंहगर्जना भाजीपाल्याच्या ठेल्यावरती त्या टिळकाला करायला लावली. त्या सिनेमाने ऍड मेल्या. अरे अशी 10-15 हजार भारतातली कार्यकर्ती माणसं जमली आहे. लखनौच्या मांडवामध्ये टिळकांची बग्गी आली. मात्र टिळक महाराज की जय हो, टिळक महाराज की जय हो, टिळक महाराज की जय हो. काढ 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 टाळ्या. व्यासपीठावर
स्टेजवरच्या कोणाचंही भाषण ऐकायलाच माणसं तयार नाही, फक्त टिळकांना बोलू द्या. हातातली काठी कशी कशी टेकत टेकत, अरे बाबा तो नका रे ओरडू, मी बोलतो आहे. टिळक, दुसरं पहिलं महायुद्ध चालू आहे. आता देशाला त्याची दिशा ठरवायची आहे की महायुद्ध स्वप्न साधताना काय करायचंय ते. आतापर्यंत सगळे म्हणत होते राज्य इंग्रजाचंच राहू दे, त्याच्या हाताखाली अधिकार घेऊ, त्याच्या हाताखाली अधिकार घेऊ. हे वाक्य कुठेतरी बदलायचं. अर्थात आम्ही इंग्रजाशी सहकार्य करत असताना जर इंग्रज अशा तऱ्हेचे जुलमी कायदे वाढवून भारतीयांची आणखीन आणि आणखीन लूट करत असेल, आता साम्राज्यांतर्गत स्वराज्य हा शब्द नाही, आता आम्हाला परिपूर्ण स्वराज्य पाहिजे, हीच घोषणा मी करणार भारतासाठी. होम रूल इज माय बर्थ राइट अँड आय शॅल हॅव इट, आय शॅल हॅव इट. याचं मराठी भाषांतर आहे. स्वराज्य माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि ते स्वराज्य मी मिळवणारच. छळण्याला जे या भारतात आले, छळण्याला जे या भारतात आले, शक्त पदाघाताने पाहिजे निमाले. मपनी पनिसा निसरे सनिसा, मपनी पनिसा निसरे सनिसा, सारे 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 निसा निसा निसा, पनी 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 मपा मपा, काय बोलताय? अरे छळण्याला जे या भारतात आले, शक्त पदाघाताने पाहिजे निवाले, शक्तिशाली भूवर जे देश मानलेले, पाहून सशक्त राष्ट्र आज नम्र झाले. विद्या विज्ञान कला पावतील स्वदेशाला, शिवनृपवंशज आला, देण्याला वंदना ध्वजाला, या महोत्सवाला विजयाचा 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 सण आला, विजयाचा सण आला, विजयाचा सण आला. ध्रुव दोन्ही हिंदू राष्ट्र संघ आक्रमितो, वैद्यक वाणिज्य कला क्षेत्र शोधतो तो, अवकाशी फिरुनी कुणी विश्व शोध घेतो, रत्नाकर शोधून वा देश रत्न होतो. विद्या विज्ञान कला पावती स्वदेशाला, शिवनृप वंशज आला, देण्याला वंदना ध्वजाला, या महोत्सवाला विजयाचा सण आला, विजयाचा सण आला, विजयाचा 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 सण आला. लखनौमध्ये उठलेली गर्जना, त्याचा दिनांक होता 29 डिसेंबर 1916. ज्या 29 डिसेंबर 1916ला 29 डिसेंबर 2016 साली झाली 100 वर्ष. आता मागच्या डिसेंबरमध्ये या सिंह गर्जनेला झाली 101 वर्ष. आणि काय सुंदर निमित्त आपल्याला हा मुहूर्त मिळालाय. त्या 101 वर्ष त्यांची लखनौमध्ये खूप जोरात साजरी झाली. बरं, जिथे हे अधिवेशन झालं होतं त्या लखनौमध्ये उत्तर प्रदेश सरकारने पुन्हा एकदा त्याच पद्धतीचं काँग्रेसच्या सगळ्या लोकांचं नव्हे, सगळ्या देशभक्तांचं एकत्र गठबंधन करून गणबंधन करून हा दिवस विशेष असा साजरा केला गेला. टिळकांना आदरांजली वाहिली गेली. रस्त्या रस्त्यावर लखनौच्या उत्तर प्रदेशामध्ये मोठमोठे फलक होते टिळकांच्या फोटोचे. अरे मराठी माणसाला महाराष्ट्राबाहेर एवढा कुठेतरी मान मिळतोय. आपण फेसबुकवरती काय पसरवायला पाहिजे, काय पसरवायला पाहिजे. टिळकांची 101 वर्ष सिंहगर्जनेला झाली. यासाठी लोकमान्य टिळक को हमारा विनम्र अभिवादन, विनम्र अभिवादन. उत्तर प्रदेशातले लक्षावधी संस्था संघटना यांनी हे टिळकांचे फलक लावले या सिंहगर्जनेसाठी. का या गर्जनेला काय अर्थ होता? कारण 14 सालापूर्वी किंवा 14-15 सालात बोलणं असं चाललं होतं की राज्य इंग्रजाचंच राहू दे
आम्हाला फक्त जास्तीचे अधिकार द्या. शब्द वापरत होते लोक साम्राज्यांतर्गत स्वराज्य. साम्राज्य तुमचंच, त्याच्या आत आमचं स्वराज्य. पण साम्राज्य तुमचं राहायचं असेल आणि तुम्ही जर असे वागणार असाल तर तुमच्या साम्राज्यांतर्गत नाही. होम रूल म्हणजे आम्ही आमचं राज्य चालवू. हो, माझं घर, मी माझ्या घराचं प्रशासन करणार आहे. होम रूल तो माझा बर्थ राईट आहे. या शब्दामध्ये घोळ आहे बरं का. जन्मसिद्ध अधिकार आहे तो मी मिळवीन असं वाक्य नाही, ते मी मिळवीन. कारण जो जन्मसिद्ध अधिकार आहे तो काय मिळवायचा आहे, तो अधिकार आहेच. ते स्वराज्य मी मिळवीन हे म्हणण्यात गंमत आहे. आमच्याकडे ते टिळक स्मारक मंदिर बांधलं आणि त्याच्या प्रवेशद्वारावर नुसतंच हे लिहिलं स्वराज्य हा माझा आहे. हे काय म्हणजे त्यांचं वाक्य आहे ना. अर्धवट कसं वाक्य लिहिता लोकांनी सांगितलं. हे कुठला छाडमाड माणूस सुद्धा म्हणेल स्वराज्य हा माझा अधिकार आहे. मग टिळकांचं मोठेपण म्हणजे त्यांच्यात ते कर्तृत्व आहे ते मी मिळवीनच. त्याचा अर्थ टिळक होतो की मी मागत नाही. हे दे ना मला स्वराज्य, असं काय करतो, असं चांगलं नाही. आपलं ठरलं होतं की नाही, मग कट्टी की नाही मी तुझ्याशी म्हणजे बोलणारच नाही. मग तुझ्याशी माझ्यावर कान फडत मारीन फोकणे. तू कोण मला स्वराज्य देणारा? मला जिथं लाद घालायची फक्त मला माहिती आहे, तिथं लाद घालून झाकून लावीन. सांग लक्षात ठेव, ही ताकद मी ते मिळवीन, तू देण्यावर मी नाही अवलंबून. आणि हे टिळकांचं भविष्य पुढे खरं ठरलं महाराज. 5 मिनिटं फक्त राहिली बाबा. सांगतो भारताचं सुदैव आणि भारताचं दुर्दैव. 1918 साल दुसरं महायुद्ध, पहिलं महायुद्ध थांबलं. सगळे लोक वाट पाहत होते. महात्माजी बोलले होते त्या स्वप्नाकडे. आता इंग्रज भारावून जाईल. काहीही अट न घालता आपण त्याला मदत केली. या उदारपणाला भारावून इंग्रज आता प्रचंड अधिकार आपल्याला कौन्सिलचे देईल अशी अपेक्षा करून लोक 18 साली आसुसलेल्या कानांनी ऐकत होते. तर इंग्रजांनी 18च्या उत्तरार्धात राऊलट नावाचा कायदा पारित केला, ज्याला राऊलट ऍक्ट असं म्हणतात. तो साहेब राऊलट नावाचा होता. आणि या राऊलट नावाच्या साहेबानं, घाबरू नका, हे पार्श्वसंगीतासाठी राजा केळकरांचं वेगळं वाद्य आहे, वेगळं काही नाही आहे. त्यातला हॉरर शो दाखवण्यासाठी ते बरोबर त्यांनी वापरलेलं आहे. जे भयानक आहे ते असं भयानक वाटलं पाहिजे. शाबाश. राऊलट साहेब. राऊलट साहेबांनी कायदा असा आणला, ऐकून ठेवा, ज्याला आपण इतिहासामध्ये राऊलट ऍक्ट असं म्हणतो. पासिंगसाठी काही वेळेला वाचतो सुद्धा आपण ते. तो कायदा असा भयानक होता की युद्धाच्या काळात इमर्जन्सी म्हणून इंग्रजांनी जे अधिकार घेतलेले आहेत, कोणाचीही जामीन ताब्यात घेणं, कोणाचाही पैसा ताब्यात घेणं, कुणालाही ताब्यात घेणं, कितीही वेळ अडकवणं, हे जे आणीबाणीतले आमचे अधिकार आहेत. काय आहे? अरे भारतीयांनो, पहिलं महायुद्ध थांबलंय, पण आमचे हितशत्रू आमच्याशी परत कधी युद्ध करतील? काय नेम सांगावा. म्हणून असं करतो आता आम्ही, इंग्रजाचे हे बेमुरवत अधिकार आम्ही कायम ठेवत आहोत. आता कोणाचीही जमीन जरी इंग्रजानं हडप केली युद्ध चालू नसताना, तरी सुद्धा तुम्ही दाद मागू शकणार नाही. कारण साहेबानं का माझी जमीन घेतली, तसा कायदाच आहे भाऊ. पैसे जमा केले, तुम्ही तक्रार नाही, तसा कायदाच आहे. आधी इंग्रज तुमचं काय काढून देऊ शकतो. या जुलमी राऊलट ऍक्ट विरुद्ध प्रचंड मोठी निषेध सभा भरली पाहिजे असं ठरलं. आणि सगळ्यांना माहिती आहे ते गाव, ते ठिकाण. अरे जलियनवाला बाग गरजली रे, जलियनवाला बाग गरजली. जलियनवाला बाग ठरली होती. लक्षावधी माणसं त्या ठिकाणी येऊन इंग्रजाचा निषेध करत होती. पण
त्या बागेवरती इंग्रजांनी असा गोळीबार बेमुरवत केला, असा लाठी हल्ला केला, लक्षावधी प्राणाला मुकले, लक्षावधी रक्ताच्या थारोड्यात पडले, लक्षावधींची प्रेत फरफटत आणावी लागली अशी अवस्था झाली. अरे जलियन वाला बाग गरजली, कली धावला पुढे पुढे रे. जलियन वाला बाग गरजली पुढे पुढे, जलियन वाला बाग गरजली, कली धावला पुढे पुढे. गोळी पार अन काठी काठी ऐसी 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 दुर्दैवे फेरी पडे पडे पडे. अरे सरपटत गेले, घुरडत गेले, तहानेने मेले, ना पाणी त्यास दिले. जे प्राणाला मुकले त्यांची प्रेते विटंबित करुनी गेले रे. विटंबित करुनी ठेले. जलियन वाला बाग गरजली, कली नाचला पुढे पुढे रे. जलियन वाला बाग गरजली. या 18 साली, या 17 साली टिळक काही एका विशिष्ट खटल्याच्या कामासाठी म्हणून इंग्लंडमध्ये होते. ही वार्ता जलियन बागेची कळताच टिळक इतक्या घाईनं भारतामध्ये परत आले. एवढा भयानक असंतोष भारतामध्ये आहे. आता होम रूल सुरू करण्याला आम्ही सुरू केलंच आहे. ते आता प्रचंड प्रमाणावर पसरवायला आता हरकत नाही. चतुसूत्री घेतली होती काँग्रेसच्या त्यावेळेला हातामध्ये. एक स्वराज्याचा प्रचंड ध्यास धरायचा, शब्द स्वराज्यच वापरायचा, स्वराज्य. दुसरं परदेशी मालावर सतत बहिष्कार टाकत राहायचं, शत्रूला नाही श्रीमंत करू द्यायचा. स्वदेशीचा स्वीकार करायचा, आपल्या स्वतःच्या भारतातली माणसं उद्योगधंदे श्रीमंत झाले पाहिजेत. आणि चौथं राष्ट्रीय शिक्षण प्रत्येक विद्यार्थ्याला मिळेल असं करायचं. स्वराज्य, राष्ट्रीय शिक्षण, परदेशीचा बहिष्कार आणि स्वदेशीचा स्वीकार या चतुसूत्रीनं आता स्वराज्याचा हट्ट धरून दिल्लीच्या कौन्सिल पर्यंत, दिल्लीच्या व्हाईसराय पर्यंत आता टिळक जाऊन लढणार, कार्यकर्त्यांना घेऊन जाणार, व्हाईसरायचं सिंहासन गदगदा 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 हलवणार. अरे 19 सालात तुम्ही आमच्या जलियनवाला बागेमध्ये हे अत्याचार केलेत, तुम्हाला कल्पना नाही भारतीय तरुण पेटला तर काय होईल. हे कोण बोलणार भारतीयांच्या वतीनं? आता टिळक बोलणार. मुंबईच्या त्या बंदरापासून पुण्यापर्यंत ही मिरवणूक काढून टिळकांना आणायचं ठरलं. टिळक थांबले जरा. प्रकृती मला बरी नाही वाटत, मी थेट पुन्हा काही गाठत नाही. मुंबईलाच इथे सरदार राहत, थोडा राहतो, जरा ताजा तवाना होतो. पण ह्या अन्यायाची दाद लावण्यासाठी आता लखनौ नको आणि आता मुंबई नको, दिल्लीला जाऊन आपण सिंहासन हलवून टाकू सगळ्यांची. कार्यकर्ते तयार आहेत ना? हो टिळक, लाख कार्यकर्ते तुमच्या बरोबर दिल्लीच्या व्हाईसरायच्या समोर उभे राहायला तयार आहेत. तुम्ही हाक मारा फक्त, त्या तारखेला माणसं दिल्लीमध्ये असतील. इंग्रजाला ही धडकी भरली. बहुतेक कितीश्री होती आता आपल्या राज्याची. आज लाख माणसं घेऊन आज शिल्लात व्हाईसराय ते म्हणतील ते मान्य करावं लागेल आणि राज्याला वेगळा वळण लागणार आहे. लाखांच्या वर तुम्ही हिंसाचार नाही करू शकत, कारण सगळं म्हणून इंग्लिशाचं पोलीस दल, मिलिटरी दल सुद्धा ह्या कार्यकर्त्यांसमोर उपयोगाचं नाही. कारण टिळकाने मागितलं तर सामान्य मजुरापासून ते शेतकऱ्यापासून ते वरच्या सैनिकापर्यंत प्रत्येक जण उठणारे हातात काठी घेऊन. व्हाईसराय टरकला, कलेक्टर होते ते चरकले आणि अचानक सगळ्या भारतातल्या इंग्रजांपर्यंत बातमी पोचली. कूल डाऊन फ्रेंड्स, कूल डाऊन. असं आता काहीही होण्यासारखं शिल्लक राहिलं नाही. कारण हातात तोंडाशी युद्धाचा विजय आलेला असताना 1 ऑगस्ट 1920
सरदार गृहात लोकमान्य टिळकांचे निधन झालेले आहे. नाव टिळक इज नो मोर. इंग्रजांनी भारावून काही दिलं नाही, जुलूम जास्त वाढवले, तरी सुद्धा आता इंग्रजाची बाजू जपेल असाच मनुष्य काँग्रेसचा पुढचा उत्तराधिकारी येणार आहे. कूल डाऊन. ज्या माणसाला इंग्लंडनी किताब दिला कायसर ए हिंद का, भारतात राहून इंग्रजांची सर्वाधिक काळजी घेणारा एक मोठा माणूस, असा आपण ज्याचा गौरव करणार, अशाच्या हातात पुढचं राजकारण आता आहे. टिळकांचा जो जहालपणा होता तो सरदार गृहाच्या त्या भूमीमध्ये थांबला, संपला. अर्थात एक टिळक गेले म्हणून काही सशस्त्र क्रांतीची चळवळ नाही थांबली, पण ती पुढच्या काळात जास्त अवघड झाली. हा इतिहास पुढच्या कालखंडात ऐकू, आत्ता नको. आत्ता फक्त कीर्तन संपवताना टिळकांना वंदन करू आणि 5 गोष्टीचं स्मरण करूया. फक्त 5 गोष्टी. या 5 गोष्टी आपण ठरवल्यात. रोज प्रत्येक जण उपासना करेल, साधना करेल. दुसरी गोष्ट आपण ठरवली आहे, तरुण जे आहे ते रोज निश्चित व्यायाम करतील. ज्यांना अजून शक्य आहे ते युद्ध कौशल्य मिळवतील आणि मनाने संतांसारखे राहतील. तिसरं आपण असं ठरवलंय की आपण जास्तीत जास्त भारतीय पद्धतीनं जगूया, वेश भारतीय करूया, सणवार भारतीय सभ्य पद्धतीनं करूया. चौथं ठरवलंय की महिन्यातनं एकदा दोनदा का होईना एकत्र येऊन काही इतिहासावर चिंतन करूया. आपल्या धर्मावरती, देवादिकांवरती जर कोणी विडंबन करत असेल तर ते थांबवण्यासाठी किमान विनंती तर करूया. 4 आणि 5वी गोष्ट, वाईट नका वाटून घेऊ, पण तुमचं आमचं दुर्दैव इतकं वाईट आहे की जर चुकून माकून पुढचं 3रं महायुद्ध 1920 साली उभं राहिलं तर तुमच्या आमच्या घरातल्या प्रत्येक पोराला उभं राहायला लागणार, मुलीला उभं राहायला लागणार. ह्या कल्पनेनं नाही तर या वास्तवाने तयारीत राहा. का व सगळ्यांना तयारीत राहायला सारखं का सांगता? कारण आमचा राग आहे तो त्या भगवंतावर आहे. एका पद्धतीनं आयुष्यभर आपल्या महाराष्ट्राचा, भारताचा इतिहास सतत असाच झाला की जेव्हा यशाची, विजयाची अशी मूद हातात होती तेव्हा आपलं राष्ट्रीय नेतृत्व संपलं. जेव्हा शिवाजी राजांचा राज्याभिषेक होऊन गेला होता आणि आता दक्षिणेतले सगळेच्या सगळे राजे एकत्र येऊन औरंगजेबाशी झुंज करायला उभे राहणार, याच मुहूर्तावर शिवाजीराजे आमच्यातून निघून गेले. आता कुठे महाराष्ट्र पेटून उठत होता तोपर्यंत शंभूराजे आमच्यातून निघून गेले, राजाराम राजे आमच्यातून निघून गेले. अरे इराण, रोमशाम पर्यंत सुद्धा धडक मारता येत होती असा बाजीराव पेशवा दिल्लीवरती धडकून गेला. आता दिल्ली हातात होती, त्या बाजीराव गेला. इंग्लंडमध्ये सुद्धा आमच्या व्यापारी कंपन्या आणि आमचे कारखाने सुरू करणार होते. माधवराव पेशवे त्यांनी अर्ज टाकले होते. इंग्लंडमधले 2 किल्ले घेण्याचा ताव चालला होता. ते फळाला येत होतं. इंग्लंडमध्ये आपलं एक राज्य उभं राहत होतं. 27व्या वर्षी माधवराव पेशव्याचा मृत्यू झाला. वासुदेव बळवंत फडके युद्धाला उभे राहत होते. ते 38व्या वर्षी संपत होते. चाफेकर 36व्या वर्षी संपत होते. लोकमान्य टिळकांचा अक्षरशः विजय असा तोंडावर आला होता. या माणसाने फक्त 1,00,000 माणसं घेऊन घुसावं, भारताचं सगळं भविष्य बदलेल. टिळकांना काढून घेतलंस. शेवटची फळी म्हणून सुभाष बाबू उभे राहिले होते. आझाद हिंद फौज उभी राहिली होती. आझाद हिंद फौजेनं भारतावरती योग्य तो हल्ला केला होता. इम्फाळ पर्यंत फौज आली होती. अशी ढांग टाकली की दिल्ली जिंकायची होती. चलो दिल्ली पुकार के, कोमी निशा संभाल के म्हणून सुभाष बाबू इम्फाळ पर्यंत पोचले. त्यांच्या मागचा पाठिंबा नाहीसा केला. आता दुसरा कुठला तरी पाठिंबा मिळवण्यासाठी सुभाष बाबू विमानातून गेले. नाही मिळाले परत भारताला.
अशा एखाद्या लढवई या नेतृत्वाला भारताने आपला म्हणावा आणि विजय तोंडाशी असताना आपलं लढाऊ नेतृत्व निघून जावं किंवा निर्बळ व्हावं, हा शाप भारताला आहे रे बाबांनो. कुणी दिलाय माहित नाही, पण सारखा त्रास देतोय तो. स्वराज्यानंतर लालबहादूर शास्त्रींसारखा पंतप्रधान उभा राहिला होता. पाकिस्तान 50 वेळेला धमक्या देत होता, लालबहादूर शास्त्रींनी नाही ऐकलं. भारतीय सेना शत्रूच्या अंगावरती घुसवून दाखवली, लाहोरवरती तिरंगा झेंडा फडकवून दाखवला. लाहोर सगळं कराची आता हिंदुस्थानला मिळत होती, सिंधू नदी पुन्हा हिंदुस्थानला मिळत होती. लालबहादूर संपले, लाहोर पुन्हा शत्रूच्या ताब्यात, सिंधू पुन्हा शत्रूच्या ताब्यात. म्हणून भीती वाटते बाबांनो की शत्रूच्या अंगावरती उभं राहून सुद्धा वेळ प्रसंगी सामना करावा. असं एक नेतृत्व सुदैवाने कित्येक काळाने भारताला मिळालंय. भीती वाटते की यश तोंडाशी असताना काही होणार नाही ना. आमचा शाप आहे आम्हाला, तो शाप आहे आम्हाला. एखाद्या वेळी युद्ध तोंडाशी येईल आणि युद्धातला विजयही हिंदुस्थानच्या तोंडासमोर उभा असेल. अशा वेळी पुन्हा त्या नेत्याच्या मागच्या सगळ्या माणसांनी निघून जाणं, त्याला एकटं पाडणं, त्याची शक्ती संपवणं किंवा तोच संपून जाणं, यातलं काही भगवंत नाही ना करणार आमच्या देशाला. आता झालं की रे, आता 1600 सालापासून 2000 सालापर्यंत हे विश्वासघात सहन केले लोकांनी. एक संध हिंदूंना नाही यश मिळते का रे नाही मिळत? याचं कारण कळलंय आपल्या सगळ्या लोकांना. बाकीचे सगळे जण एकसंध राष्ट्रीय यशासाठी प्रार्थना करतात, उपासना करतात, सत्कर्म करतात, सामाजिक कार्यात पूर्ण सहभाग देतात. आम्ही आळस करतो उपासना करण्यात, आम्ही आळस करतो सत्कर्म करण्यात, आम्ही आळस करतो सहभाग देण्यात. एक 2-4 दोष जर काढून टाकले ना तर हिंदूंसारखा विजयी या जगात कोणी नाही. कारण बाकी कोणीही जगामध्ये जर विजयी झाला तर तो इतरांना गुलाम करण्यासाठी विजयी होईल. आणि हिंदुस्थान जर विजयी झाला तर तो विश्वात कोणीही गुलाम राहणार नाहीत यासाठी विजयी होईल. ही अखंड मानवतेची ज्योत फक्त हिंदू हिंदू धर्म आणि हिंदुत्व हिंदुस्थान उभी करून दाखवणार आहे. त्याला विजयी करण्यासाठी परमेश्वराने सहकार्य केलं तर उत्तमच आहे नेतृत्वाचं. पण हेच दुर्दैव पुन्हा अचानक जर उभं राहिलं तर एकदम सैरभैर व्हायला नको. शिवाजी राजांनी जे ठरवलं की बाबानो, देशाची काळजी करताना पक्षाचा क्षुद्र विचार नको मनात आणायला. मी या पक्षाचा आहे का त्या पक्षाचा आहे, या गटाचा आहे का त्या गटाचा आहे, या पंथाचा आहे का त्या पंथाचा, या जातीचा का त्या जातीचा, बाकीचा विचार कशाला. अरे भारत नावाची एक आई आहे जिनं मला 50 वर्ष 100 वर्ष पोचलंय, माझ्या बापजाद्यांना पोचलंय. ही आई सगळे मारून टाकायला उभे आहेत, तुडवायला उभे आहेत, संपवायला उभे आहेत. जे माझ्या आईला त्रास द्यायला उभे आहेत त्यांच्या रड्यावरती उभं राहण्यासाठी कुणीतरी भारताचा पुत्र जो उभा राहत असेल तर बाकी सगळे विचार बाजूला करून फक्त मातृभक्त या नात्याने नाहीकरी उभं राहता येत एखाद्याच्या मागे. हे नाही जमत म्हणून तर लाथा खातोय आयुष्यभर, लाथा खातोय शतकानुशतक. बस मंडळी, संपलं समारोपाचं कीर्तन. 19 सालाचं भविष्य मलाही अजून माहीत नाही. अर्थात देशांतर्गत खूप काही होईल अशातली गोष्ट नाही. पण महायुद्धाचे पडघम वाजायची शक्यता नाकारता येत नाही. आणि 20, 21, 22च्या कालखंडामध्ये ते जर भयानक आपल्याला नको असलेलं भविष्य उरावर बसलं तर मात्र एवढे 5-5, 8-8 वर्ष आपण रक्त ओकून जी कामं केली होती ती सगळी नको वाया जायला. पुन्हा सगळे किडामुंगीसारखी गेले असे नको आपल्या माथी कलंक लागायला. आज आनंदाची गोष्ट आहे, कोकणापासून ते सगळ्या भारतभर अखंड हिंदू चेतना संगम म्हणून प्रचंड मोठी कार्य करायची माणसं उभी राहत आहेत. फार चांगली गोष्ट आहे.
एका बाजूला शिवरायांचे शंभूरायांचे भक्त उभे राहत आहेत, एका बाजूला राणा प्रतापांचे भक्त उभे राहत आहेत. बस आमचं दुर्दैव कितीही असलं तरी आम्हाला एका माणसाची आशा आहे, आणि ती आशा म्हणजे वीर सावरकरांची भविष्यवाणी. वीर सावरकर नेहमी म्हणायचे की बाबांनो, मला बोलायला लावू नका, कारण माझ्या वाणीला ईश्वरी वरदान आहे, मी बोलू ते चांगलं सत्य होतंय. हो, बाकीच्या अनेक अशुभ गोष्टी सावरकर बोलले, दुर्दैवाने त्या सत्य झाल्या. पण सावरकर एक शुभ पण बोलले. 66 साली सावरकर गेले. या 66 साली सावरकर मृत्यू घेत असताना, निर्वाण घेत असताना बोलून गेले, बाबांनो, माझ्या वाणीला जर परमेश्वराचं वरदान असेलच तर मला तरी असं वाटतं की या पुढच्या 50 ते 100 वर्षाच्या कालखंडामध्ये पुन्हा एकदा भारत प्रचंड सामर्थ्याने उभा राहील, हिंद राष्ट्र म्हणून उभा राहील, सर्वांवर प्रेम करणारा म्हणून उभा राहील, सर्व विश्वाने त्याला मानवंदना द्यावी असा माझा भारत उभा राहील. जे भाग्य आम्हाला नाही बघायला मिळालं ते भाग्य या पुढच्या पिढीला बघायला मिळेल, अशी भविष्यवाणी उद्गारून तो एक द्रष्टा महापुरुष आमच्यातून निघून गेलाय. तेव्हा तुमच्या आमच्या मनामध्ये असणारे, एकमेकांच्याशी मत्सर करणारे, असूया करणारे क्षुद्र भाव टाकून देऊया. एखाद्या मंदिराच्या बाहेर आपण सगळी मलिनता टाकतो तसे, आणि या भव्य दिव्य मंदिराच्या निर्माणासाठी सर्व शक्तीनिशी निष्काम मनाने उभं महाराज. बस संपलं असं कीर्तन. पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून आभार म्हणून या ठिकाणी थांबतो. पुढील वर्षासाठी भेटूच कीर्तन संध्येमध्ये, पण मध्यंतरीच्या काळात एक कीर्तन महोत्सव आपल्याला अखिल भारतीय स्तराचा जो घ्यायचा आहे, त्यासाठी मात्र विचारत राहा आणि एकमेकांच्याशी सहकार्य आणि संपर्क करत राहा. एवढं फक्त सांगून तुमच्या सगळ्यांच्या प्रेमाच्या समोर नतमस्तक होऊन या ठिकाणी थांबतो. हेची दान देगा देवा, हेची दान देगा देवा, हेची दान देगा देवा, हेची दान देगा देवा. तुझा विसर न भावा, तुझा विसर न